असंख्य महिलांना त्यांनी या लिंग पिसाट विकृत माणसाकडे नेलेला आहे। मित्र हो, नाशिकचा तो लिंग पिसाट, तो अशोक खरात भोंदूबाबा, स्वयंघोषित कॅप्टन, त्याची एक एक प्रकरणं आता बाहेर येत असताना आणि त्याच्यावर एक एक वेगवेगळे आणखी गुन्हे दाखल होत असताना सुद्धा या प्रकरणामध्ये गुरफटलेल्या महिला नेत्या रुपाली चाकणकर आणि शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांच्यावर सुद्धा रोज नवे नवे आरोप होत आहेत। चाकणकर यांना तर या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे, पण त्यांच्या भोवतीचं, त्यांच्या संबंधितलं हे प्रकरण काही एवढ्यावर थांबेल असं अजिबात दिसत नाही। या रुपाली चाकणकर यांच्याच पक्षात असलेल्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आणि उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांचा पिच्छा पुरवलेला आहे अगदी पहिल्या दिवसापासून। वेगवेगळे फोटो सार्वजनिक करीत रुपाली चाकणकर यांना अटक करण्याची मागणी सुद्धा आता होऊ लागलेली आहे, नव्हे ती जोर धरू लागलेली आहे। महिला आयोगाच्या माजी सदस्य डॉक्टर आशा मिरगे यांनी देखील आता या प्रकरणामध्ये उडी घेतली आहे। भोंदूबाबा अशोक खरात याचे दीपक केसरकर म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे माजी मंत्री दीपक केसरकर, रुपाली चाकणकर हे पार्टनर असतील। आपल्या आजूबाजूच्या लोकांना ते त्या भोंदूबाबाकडे, त्या लिंग पिसाटाकडे ते घेऊन जात होते आणि असंख्य महिलांना त्यांनी या लिंग पिसाट विकृत माणसाकडे नेलेला आहे। अशा प्रकारचा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आरोप राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य डॉक्टर आशा मिरगे यांनी केलेला आहे। रुपाली ठोंबरे पाटील यांनी हे असा धक्कादायक आरोप केलेला आहे। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर याच महिलांना, पीडित महिलांना, अडचणीतल्या महिलांना, संकटातल्या महिलांना या लिंग पिसाट अशोक खरातकडे पाठवायचा असा गंभीर आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला। महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना रुपाली चाकणकर याच पत्रिकेतील ग्रह तपासण्यासाठी महिलांना या भोंदू, या लिंग पिसाट खरातकडे पाठवत होत्या। या रुपाली चाकणकर यांना अटक करा अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। ज्या महिलांचे व्हिडिओ आता या अशोक खरातच्या प्रकरणामध्ये जे समोर आलेले आहेत, त्यांनी आधी महिला आयोगाकडे धाव घेतलेली होती, त्यानंतर पोलिसाकडे व्हिडिओ आले। तृप्ती देसाई यांच्याकडे हे व्हिडिओ आधीच आलेले होते, मात्र तेव्हा FIR झाला नाही। त्याच वेळी गुन्हा जर दाखल झाला असता तर 150 महिलांचं शोषण झालं नसतं। यात मोठी तोडपाणी झाली, यामध्ये रुपाली चाकणकर यांचा सुद्धा सहभाग आहे असा आरोप या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलेला आहे। शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी तर बघा या विषयावर अक्षरशः रान उठवलेला आहे। आज त्यांनी नाशिक पोलीस आयुक्तांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी SITची ही भेट घेतली। सुषमा अंधारे यांनी तर बघा चाकणकर यांच्या विषयीचं आणखी एक आणि नवं प्रकरण बाहेर काढलेलं आहे। पाठीमाग बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार अनु मलिक यांच्यावर सुद्धा त्या मी टू प्रकरणामध्ये महिला अत्याचाराचे गंभीर आरोप करण्यात आलेले होते। हे सगळं प्रकरण गाजलेलं होतं त्यावेळेला सुद्धा, पण काय झालं पुढे याचं? अनु मलिक सही सलामत सुटले। रुपाली चाकणकर यांनी मलिक यांना क्लीन चिट दिली, कारण अनु मलिक यांच्या प्रोडक्शनचा एक सिनेमा तयार झालेला, ज्यामध्ये रुपाली चाकणकर यांच्या मुलाला काम मिळालं असा मोठा दावा सुषमा अंधारे यांनी केलेला आहे। सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरे या तर बघा रुपाली चाकणकर यांच्यावर वेगवेगळे आरोप करीत आहेत, अगदी पहिल्या दिवसापासून आरोप करीत आहेत, वेगवेगळे फोटो सुद्धा ते समोर आणत आहेत। पण डॉक्टर आशा मिरगे या तर महिला आयोगाच्या माजी सदस्य आहेत आणि म्हणून त्यांनी केलेल्या आरोपांना एक वेगळं महत्व निश्चितपणे आहे। या डॉक्टर आशा मिरगे असंही म्हणतात बघा, भोंदूबाबा अशोक खरातकडे जाणाऱ्यामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत। एक म्हणजे फक्त भेट देणारे, ते फक्त भेटले।
त्यांना एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही माहिती नसते. काही समर्थक असतात, अधिकारी, अंतर्गत मित्र असे ते समर्थक असतात. काही लोक त्यांचे पार्टनर असतील ते इतर आजूबाजूच्या लोकांना त्या बाबाकडे घेऊन जात होते. आणि मग बघा, त्यांनी काहींची नावं सुद्धा घेतलेली आहेत. त्यामध्ये हे केसरकर, चाकणकर. त्यामुळं हे प्रकरण आता अधिक अशा गंभीर दिशेनं निघालेलं आहे असं मात्र दिसतंय. एवढे खळबळजनक, एवढे मोठे आरोप झाल्यावर आता रुपाली चाकणकर काय सांगत आहेत याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यांचीही बाजू समोर येणं तितकंच आवश्यक आहे, कारण धडाधड एवढे इतके मोठे आणि गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत हे, त्याचा खुलासा व्हायला हवा. त्यांचीही बाजू समोर यायला हवी. पण काही असो, या लिंगपिसाट भोंदू बाबा अशोक खरातचं हे एकंदर जे प्रकरण आहे ना, ते कुठल्या ना कुठल्या राजकीय नेत्यावर शेकणार बघा. म्हणजे आज तरी अशा प्रकारची चिन्ह दिसू लागलेली आहेत. आणखी पुढे काय काय होतंय ते पाहूया. मित्र हो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.